नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या. आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांसमोर अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं असे म्हणणे आहे की लाडक्या बहिणींना योजना देत असताना त्यांचे संरक्षण हे महत्त्वाचे आहे. लाडक्या बहिणीचा जो गरीब नवरा आहे त्याचा रोजगार, त्याच्या शेतमालाला भाव महत्त्वाचा आहे. आणि असंही सांगितले की उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की जे 15 लाख देणार होते ते 1500 वर आले. तसेच रामदेव महाराजांनी जो खुलासा केला आहे, मात्र संतांनी सर्व जाती धर्मांचा आदर करावा, ही भूमिका संतांची असावी आणि सगळ्यांचीच असावी असे त्यांनी सांगितले. 100% जिंकणार. 180च्या वर आम्ही महाविकासाकडे जाणार. टाइम्सच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुतीला बहुमत मिळणार आहे. भाजपाला 95 ते 105 जागा, उद्धव ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज आहे. सगळे सर्वे बोगस असतात. 400 का 500 जागा मिळणार सांगत होते मोदीला. किती जागा मिळाल्या आपल्याला माहिती आहे. पैठण तालुक्यातील केके जळगाव या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना बिस्किटांमधून विष बाधा झालेली आहे आणि काही मुलं आता सध्या सिरियस आहे, इथे ग्रामीण रुग्णालयाला आले. कसं होतं? नाही, खरं तर अशा पद्धतीनं जे काही पदार्थ खाऊ घातले जातात त्याचं नीट फूड जो विभाग आहे अन्न औषधी त्यांनी व्हेरीफाय केलं पाहिजे, त्याची टेस्ट केली पाहिजे, मगच दिले पाहिजे. मी स्वतः काही संध्याकाळी त्या दवाखान्यात जाणार सगळ्या मुलांना भेटायला, पण तो दुर्दैवी घटना आहे. चला ठीक आहे. उत्पन्नावर टीका केली आहे. काय म्हणू? एकनाथ शिंदे यांचं उत्पन्न 5 लाख, फडणवीस 2 लाख, अजित पवार 6.5 लाख आणि नाना पटोले फक्त 47,000. सहमत आहात? कोणत्या उद्देशाने म्हटलं ते? तर निवडणुकीमध्ये त्यांनी मला असं वाटतं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्याच्यात काय उत्पन्न कोणाचं काय हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे, त्याच्याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं. त्याच्यात काय विशेष? अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काय झेंडे दाखवले? कुठे? अजित पवार युती वाढवत नाही तर फक्त पक्ष वाढवत आहेत अशी टीका केली आहे. हे काय करतात? हे तर ज्याच्यावर युती केली त्यालाच गिळतात ना, त्यालाच गिळाले. भारतीय जनता पार्टीचा इतिहास त्याच्यापेक्षा मोठा आहे. ज्या ज्या पक्षाबरोबर अलायन्स केली त्यांनाच संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी घालत असते. त्यात अजितदादा काय नवीन करतात? भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागते तसंच त्याच पावलावर पाऊल अजितदादा टाकतात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बँक कर्मचाऱ्यांना नाकेनऊ आलेले आहेत पैसे देण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठी. यावरून ते बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले की आमचं मनुष्यबळ वाढवा आणि सुरक्षा पुरवावी. याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असलीच पाहिजे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने निधी जाहिरातीच्या ऐवजी अशा पद्धतीनं स्वतंत्र व्यवस्था, कारण याचा ताण महसूल यंत्रणेवर येतोय, बँकिंग यंत्रणेवर येतोय, बाकीचे कामकाज ठप्प झालेले. त्याच्यामुळं सरकारने खरं तर या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा अशी यंत्रणा उभा केली तर मला वाटतं निश्चित यंत्रणा सुरळीतपणे ही योजना राबवता येऊ शकते. महंत रामगिरी महाराज विषय देखील व्यक्त झाला. काय वाटतं? झाला मुद्दा. आता महंत रामगिरी महाराजांनी खुलासा केलेला आहे. वाटतं संतांनी कोणत्या जाती, सगळ्या जाती धर्माचा सगळ्यांनीच आदर केला पाहिजे, ही भूमिका संतांची असावी आणि सगळ्यांचीच असावी. गुलाबी कॅम्पेनसाठी पैसा कुठून येतोय? गुलाबी जॅकेट्स पदाधिकाऱ्यांना 40 गाड्या दिल्या, हा पैसा कुठून येतो असा सवाल यांनी अजित पवार. चौकशी करा म्हणा, त्याला काय चौकशी करावी त्याची. राज्यातील 150 इच्छुकांची जरांगीकडे पत्र आहे का? 150 इच्छुकांची. संभाजीनगरच्या 9 मतदारसंघातून 12 जणांचे अर्ज. ठीक आहे, त्यांचा तो निर्णय घेतील, त्याला आपण काय. संभाजीनगरमधल्या महायुतीमध्ये 5 जागांसाठी भाजप इच्छुक असल्याचं बघायला मिळतं. भाजप तर पूर्ण 288 वर इच्छुक राहील ना. त्यांचं वाटाघाटीमध्ये वाटा जास्तीत जास्त आपल्या बाजूला असावा आणि घाटा दुसऱ्या बाजूला असावा असं त्यांचा नेहमीची नियत आहे त्यांची. ते 5 नाही 9च्या 9 वर इच्छुक राहतील, 288 वर इच्छुक राहतील. त्याच्यात काय नवीन असं मला नाही वाटत.
काही जागांमधून त्याच्यात मतभेद होऊ शकतात सेना आणि भाजप. होतील, सगळ्यामध्येच होत असतात. जागेवर मतभेद सगळ्याच पक्षात होत असतात, शेवटी सगळे एक होत असतात. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे सावत्र भावांनी चुकीचे भरून घेतले असून यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्याचे गृहमंत्रीच असे म्हणत असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. तुमचेच पोर्टल असून त्यावर अशी चुकीच्या पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्यावर राज्य सरकार करतायत तरी काय, असा प्रश्नच सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री उपस्थित केला आहे. या संदर्भात आपण केंद्रालाच पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री असं वक्तव्य करत असल्याबाबत कळवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी हे म्हणाल्या. बँकांमध्ये होत असलेल्या महिलांच्या गर्दीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की बँकांमध्ये होणारा गोंधळ हा प्रशासनाचा अपयश असून प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला हवा होता. हे राज्य सरकार मिसमॅनेजमेंट असून यांच्याकडे फारशा कुठल्याही अपेक्षा नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेले हे सरकार असून त्यामुळे त्यांच्याकडून काय दुसऱ्यांचा वेदना आणि प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करणार. तसेच सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार साहेबांचे कौतुक भाजपाचे लोकही करत असतात. सगळ्याच पक्षाची लोक पवार साहेबांबद्दल अत्यंत आदराने बोलतात. हे आमचे भाग्य आहे. राजकारणात राजकारण होत असतं, मात्र वैयक्तिक संबंध देखील असतात. शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकांचे संबंध आहेत. राजेंद्र शिंगणे हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत. महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहिणी योजनेतून 3,000 रुपये देऊ अशी घोषणा केल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणाली म्हणून ते म्हणाले, मात्र ते फक्त परत येण्याची भाषा करीत आहेत, मंताचीच भाषा करीत आहेत. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरे काहीच नाही. 1,500 रुपयात महिन्याला मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला आहे, असे टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर फसवाफसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की हे गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार. ईडीसीबीआयच लावावी लागेल. सावत्र भावांनी भरून घेतले फॉर्म असं म्हणणं त्यांचं, ते फॉर्म जे रिजेक्ट व्हावेत म्हणून भरून घेतले असा आरोप केला त्यांनी. म्हणजे काय, म्हणजे विरोधी पक्षाने ते फॉर्म चुकीचे भरून लावले असं म्हणतात. त्यांच्यावर काय म्हणजे काय, आमच्यावर कशी टीका होऊ शकते. कसं आहे, पोर्टल आहे ना, पोर्टलवर जर चुकीची माहिती दिली तर ते ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी आहे, ती रिजेक्ट होते. तो भरला कसा जाईल फॉर्म. जर फॉर्म मध्ये ह्यांनी नीट जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल. कसं आहे, रेडीचा डाव आहे हो. असं काय तुम्ही आता भरून बघा. आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतील का. तो पहिल्याच लेवलला रिजेक्ट होईल. अगदीच बाळबोध आहे. हा आरोपच मांडलेला नाही. त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंटमध्ये नाही. त्यानंतर आम्ही जेपीसीची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी मिळून पार्लमेंटमध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष, आधी ते मोदी सरकार होतं, आता एनडीए सरकार आहे. या एनडीए सरकारने त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली. परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर वक्फ बोर्डवर त्यांची लाईन काय आहे तीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे. कुणाच्याही जमीन, कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या विषयाचा अभ्यास न करता, त्यातल्या लोकांना विचार न करता त्यांचा तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. काही असं आहे की नितेश राणेंनी रामगिरी महाराजांची पाठराखण केली आहे आणि त्यांनी असं म्हटलं की महाराज आपल्या प्रयत्नाप्रमाणे त्यांनी फुटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात वादग्रस्त काय असं त्यांनी म्हटलं. नितेश राणेंच्या आपल्याकडे कसं होतं. मी वाचलेलं नाही, मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मी ही सगळं प्रक्रिया ही सरकार स्थापनेसाठी केली. कोर्टात केसेस चालू आहे. आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे. हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन 31 खासदार, कुठल्याही सर्वेमध्ये आम्हाला 31 खासदार कोणी दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष, चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून उरबाडून घेतलं आणि
आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर करून घर फोडा, पक्ष आणि त्याच्यामध्ये काल मंत्री आणि पाटलांनी असं म्हटलंय की सुप्रियातांनी देखील त्यांचं 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्न दाखवावं, आम्ही त्यांना दर महिन्याला 1500 रुपये. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. सध्या बँकांमध्ये खूप गर्दी आहे आणि महिलांचे ना खूप हाल होत आहेत आणि अशा वेळेला बँकांनी असं म्हटलंय की बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी सुरक्षा पुरवावी असं बँक कर्मचारी संघटनांनी देखील म्हटलं. म्हणजे हा गोंधळ जो होतोय अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे. प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे नव्हता. त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे, त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये. स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे. म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा ठेवता? टाइम मॅगझिन मला असतं मला अजित पवारांसोबत जावं लागलं. त्यांनी एका कार्यक्रमात शरद पवारांचं खूप भरपूर कौतुक केलं. आपण कसं बघतो? एकतर भारतीय जनता पक्षाची लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात. त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर. आणि आमचं भाग्य आहे की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात. हे आमचं भाग्य. आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते. कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं, पण काही वैयक्तिक संबंधही असतात. आणि शिंदे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काही अडचण होती ती मला अनेक वर्ष ते स्वतः प्रचंड अस्वस्थ होते. कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती ती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते. कारण का त्याच्यात शेतकरी असतील, सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहे. नारायणगाव इथे बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4AC 2BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall। और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टैक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की, बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी
आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वायर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे। इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स। सचिन लाइफस्टाइल, हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। भोकर येथे ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज अण्णाभाऊ साठे चौक ते नवीन मुंडा इथपर्यंत आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली असून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। या मिरवणुकीमध्ये ओबीसी बांधवांमार्फत पारंपरिक वेशभूषा तसेच पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य सहभागी झाले होते। हे पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी देखील केली होती। तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं वातावरण आणि या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना एक आव्हान करावं, अपील करावं। महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव रस्त्यावर उतरते, आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढतोय आणि नांदेड जिल्हा त्यामध्ये कुठेही त्यांनी मागं नाही। हिमायतनगर मध्ये एका तरुणानं आमच्या ओबीसी बांधवानं इथं उपोषण केलेलं होतं। माझं सांगणं एवढंच आहे की ओबीसी बांधव हा जागा होतोय आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढतोय। या लढाईमध्ये नांदेड जिल्हा सुद्धा कुठेही कमी नाही आणि त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आलो। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे खात्यात आले। या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केला। महिलांनी एकमेकांना पेढे वाटले। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। लाभार्थींना 3,000 रुपये मिळालेले आहेत, काय सांगाल? बोलू नका, कुणी बोलू नका। 3,000 रुपये प्रत्येकाला बहिणीला आले, काय सांगाल? माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली। त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी 3 दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मानधन 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे। त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात, त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे। या ग्रामीण विभागामध्ये 21,768 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। त्याचप्रमाणे डोंबिवली शहर येथे 18,900 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। उर्वरित महिलांना काही दिवसांमध्ये निश्चितच त्याचा लाभ मिळणार आहे। वेळ झाली आहे इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार।